तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत औंढा नागनाथ या एका प्राचीन शिव मंदिराबद्दल, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आहे. परळी वैद्यनाथचं दर्शन घेऊन आपण परळी बसस्टँडला आलो आहोत आणि येथून आपण परभणीसाठी बस पकडली. 2 तासात आपण परभणीला पोहोचतो. परभणी बसस्टँडवरून परत आपण औंढा नागनाथसाठी दुसरी बस पकडली. आपल्याला तिथे पोचायला 1 तास लागतो. तर आता आपण औंढा बसस्टँडच्या इथे आहोत आणि आपण इथे औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाकडे जाणार आहोत. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपली परळी ज्योतिर्लिंगाची दर्शन झाली आणि त्यानंतर आपण जे निघालो ते औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाला यायला. तर इथपर्यंत आपण कसं आलो ते मी तुम्हाला सांगते. आपण परळी बसस्टँडवरून बस पकडली परभणीसाठी आणि परभणीवरून औंढा नागनाथ या बसस्टँडला आलो. तर इथून तुम्हाला समोरच मंदिर दिसत असेल आणि इथून आपण त्या मंदिराकडे जाणार आहोत. तर चला. या मंदिराबद्दल असेही सांगितले जाते की हे मंदिर 13व्या शतकातील आहे आणि पांडवामधील ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर यांनी ते बांधलेले असून या मंदिराची इमारत औरंगजेबाने पाडण्यापूर्वी ती 7 मजली होती असे नमूद केलेले आहे. या मंदिराबद्दल अजून एक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी: एकदा ज्ञानेश्वर आपल्या वारकऱ्यांसोबत मंदिराच्या समोर भजन म्हणत होते. त्यांची नित्य पूजा चालू होती. त्यावेळी मंदिराच्या पुजारीने भगत नामदेव यांना अपमानित केले व खालच्या जातीचा असून तू मंदिरात का आला असे सांगून त्यांना मंदिराच्या मागच्या बाजूला उभे केले आणि तेथेच उभे राहण्यास सांगितले. तेव्हा नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि तेथेच भजन म्हणू लागले. पण देवाने उदास भक्ताच्या नजरेत राहण्यासाठी आणि भजने ऐकण्यासाठी हे मंदिर फिरवले. मंदिराच्या मागील बाजूस नंदी का आहे या चमत्काराची ही साक्ष देते. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील असून येथे महाशिवरात्रीला खूप जास्त गर्दी असते. उत्तर भारतातील गुजरातमधील द्वारकेतील नागेश्वर देवस्थानात नागनाथ ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे परळी वैद्यनाथ आणि नागनाथ या नावाची 2 मंदिरे आहेत. एक गुजरातमधील द्वारकेतील नागेश्वर आणि त्याचबरोबर भारतातील झारखंड देवघर स्थित असलेले वैद्यनाथ. नागनाथ ज्योतिर्लिंगाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे खाली मंदिरात जाण्यासाठी एका टायमाला फक्त एकच व्यक्ती जाऊ शकतो एवढी छोटी जागा आहे. व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दिसतच असेल की एका टायमाला फक्त एकच व्यक्ती खाली उतरू शकतो आणि खाली थांबण्यासाठी फक्त 2 ते 4च व्यक्ती थांबू शकतो.
आदे अनंत शिव आदे अनंत शिव दोन्ही मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि दोन्हीही खूप छान प्रकारे झालेले आहे. आतमध्ये आमचं 1 ते 1.5 तासात औंढा नागनाथचं दर्शन झालं आणि आतमध्ये गर्दीही जास्त काय नव्हती. आम्ही विकडेजलाच ऑलमोस्ट आलो तरी सुद्धा तुम्हाला जर यायचंच असेल तर तुम्ही विकडेजला या किंवा आम्ही शिवसेनेच्या औंढा नागनाथच्या दर्शनाने हर हर महादेव.